आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला होममेड बोर्नव्हिटा आणि प्रोटीन पावडर कशी बनवायची ते तुम्हाला दाखवणार आहे। आणि त्यासाठी मी काय काय साहित्य घेतले आहे सगळ्यात पहिले मी तुम्हाला हे दाखवते। तर तुम्ही बघू शकता मी इथे अर्धा किलो बदाम, अर्धा किलो काजू आणि बाकीचे सगळे जी काही इंग्रेडियंट्स आहे ती 100-100 आणि 200-200 ग्रॅम घेतलेली आहेत। म्हणजे काही 100 ग्रॅमचे 2 पॅकेट घेतलेले आहे आणि काही 100-100 ग्रॅम 50-50 ग्रॅम पण घेतलेले आहे। जी खसखस आहे, चारोळी आहे ते असं 50-50 ग्रॅम घेतलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता मी इथे काजू, बदाम, अक्रोड, पिस्ता, त्यानंतर वॉटरमेलनच्या बिया, त्याच्यानंतर आपल्या सूर्यफुलाच्या बिया, त्याच्यानंतर पंपकिन सीड्स, त्याच्यानंतर थोडंसं चारोळी, खसखस आणि आपल्याला थोडंसं बदाम पावडर पण मी घेतलेले आहे इथे टाकण्यासाठी। आणि जे किशमिश घेतलेले आहे तर त्याचा मी वेगळ्या याच्यामध्ये उपयोग करणार आहे। तर तेही मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे की मी अजून कोणता पदार्थ यापासून बनवणार आहे। आणि इथे आपल्याला अजून थोडंसं तूप पण लागणार आहे, साधारण अर्धा चमचा, जास्त नाही। तुपाचा आपल्याला जास्त वापर करायचा नाही कारण की आपल्याला हे पूर्ण ड्राय बनवायचं आहे। तुपाला पाणी अजून तेल सुटतं, सॉरी पाणी नाही, तुपाला आणखीन तेलकटपणा येतो, त्याच्यामुळे आपल्याला जास्त तूप वगैरे काय ॲड करायचं नाही। अगदी एकदम चमचा भर तूप मी इथे टाकलेलं आहे, तुम्ही बघू शकताय। चला येऊया गॅसवरती। गॅसवरती आल्यानंतर आपल्याला एक लोखंडाची कढाई घेतलेली आहे मी इथे। त्यानंतर मी त्यात टाकलेलं आहे एक छोटासा चमचा भरून तूप आणि त्याच्यामध्ये आता सगळ्यात पहिले मी टाकलेले आहे बदाम। आधी बदाम आपल्याला तुपामध्ये छान भाजून घ्यायचे आहे। आपला जो पदार्थाचा कच्चेपणा आहे तो आपल्याला पूर्ण काढून घ्यायचा आहे, जाळून नाही टाकायचा आपल्याला पदार्थ, तर फक्त त्याच्यातला कच्चेपणा जो आहे तो काढायचा आहे, म्हणून आपल्याला हे रोस्ट करायचं आहे। तर तुम्ही बघू शकता मी इथं बदाम भाजते, तोपर्यंत तुम्ही पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करत जा, तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर पण करत जा त्यांना। आणि हो, कमेंट करत जा, तुम्ही अजिबात कमेंट करत नाही। तर तुम्ही बघू शकता इथे आता माझे बदाम भाजून झालेले आहेत। त्यानंतर मी घेतलेले आहे काजू। याच प्रकारे आपल्याला सगळे आपले जेवढे पण आपण इंग्रेडियंट्स घेतलेले आहेत तर ते सगळे इंग्रेडियंट्स आपल्याला एक एक करून अशाच प्रकारे थोडेसे भाजून घ्यायचे। आता मी इथे व्हिडिओ थोडासा स्पीडअप केलेला आहे कारण की तुम्हाला पण मग तो बघायला बोर होतो आणि तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघत नाही, त्यामुळे मी हे सगळं भाजून घेते, तोपर्यंत पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। हे जे सगळे पदार्थ मी जे बनवते आहे तर ते पदार्थ तुम्ही 7-8 महिन्याच्या बाळापासून तर 100 त्याच्याहीपेक्षा पुढचे कोणी असतील तर ते लोकंसुद्धा सगळेजण खाऊ शकतात। आणि हे प्युअर वेगन आहेत, म्हणजे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा ॲनिमल बेस नाही आहे, त्याच्यामुळे हे वेगन लोकांसाठी सुद्धा खूप उपयुक्त आहे। आणि ज्यांना वेट गेन करायचं आहे त्यांच्यासाठी तर एकदम बेस्ट पर्याय आहे। ज्यांची मुलं सारखं बोर्नव्हिटा मागत असतात, बाहेरचे पदार्थ त्यांना बाळाला खाऊ घालायचे नसतात, त्या आयांसाठी तर हे एकदम उत्तम पदार्थ आहेत। आणि हे सगळे पदार्थ जे आहेत ते मी बनवून विकतेसुद्धा, सेलसुद्धा करते। जर कुणाला ऑर्डर करायचे असतील, घ्यायचे असतील तर मी स्क्रीनवरती नंबर देते आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी तुमच्यासाठी नंबर देते, तर तिथे तुम्ही मला फोन करून किंवा मेसेज करून सुद्धा ऑर्डर करू शकतायत। जी बोर्नव्हिटाची पावडर आहे ती तुम्ही दुधामध्ये टाकून घेऊ शकतायत। आणि त्यानंतर जे आपलं प्रोटीन पावडर आहे तर ते जिम करणाऱ्या व्यक्तींसाठी तर उत्तम आहे। जिम करणारे जे बॉईज असतात, गर्ल्स असतात, टीनेजर असतात किंवा जे एकदम वेगन जे लोक असतात ज्यांना बाहेरचं जे प्रोटीन पावडर वगैरे असतात ते घ्यायचे नसतात, त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये थोडंसं प्रिझर्वेटिव्ह मिक्स असतं, ते एकदम ट्रस्टेड नसतात, त्याच्यामुळे ज्यांना एकदम असं घरगुती पाहिजे बनवून तर त्यांच्यासाठी मी हे बनवलेलं आहे। त्यानंतर येऊया आपण आपल्या व्हिडिओकडे। तर तुम्ही बघू शकता इथे मी सगळे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते रोस्ट करून घेतलेले आहे आणि जी खसखस आहे ती गॅस बंद करून मी फक्त गरम कढाईमध्ये ठेवून तिला भाजून घेतलेला आहे। गॅस चालू करून खसखस भाजायची नाही, तर ती लगेच जळून जाते, तडतड उडते। त्यानंतर मी पुन्हा गॅस चालू करून आता इथे मी पुढचा पदार्थ घेणार आहे। आणि खसखस मी वेगळ्या डिशमध्ये काढून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये मिक्स नाही केली कारण की ती जेव्हा आपण मिक्सरला बारीक करू तेव्हा ती बारीक होणार नाही व्यवस्थित आणि ती पूर्ण चिटकून जाईल आपल्या मिक्सरच्या भांड्याला, त्याच्यामुळे मी तिला वेगळंच काढून घेतलेलं आहे। आणि त्याच्यानंतर मी आता इथे तीळ भाजून घेतलेले आहे आणि माझे शेंगदाणे जे भाजलेले होते त्यांनासुद्धा मी थोडंसं भाजून घेते आहे, त्याच्यातलं जे मॉइश्चर आहे ते मी काढून घेते आहे। तुम्ही बघू शकता आता माझे इथे पूर्ण सगळे इंग्रेडियंट्स जे आहे तर ते भाजून झालेले आहेत आणि आता यांना असं छान एकत्र मिक्स करायचं आहे पूर्ण आणि आपल्याला याला ठेवून द्यायचं आहे थंड होण्यासाठी। आता हे जास्त क्वांटिटी असल्यामुळे मला याला थंड करायला थोडं जास्त वेळ लागणार आहे। आणि तुम्ही बघू शकता मी असं खसखस जी आहे ती सुद्धा मी दुसऱ्या डिशमध्ये काढून घेतलेली आहे। साधारण मला हे थंड होण्यासाठी 1.5-2 तास लागले होते आणि त्यात लाईट पण गेलेली होती पाऊस चालू असल्यामुळे, तर मी म्हटलं की चला तोपर्यंत थंड होतंय। मग आता हे थंड झाल्यानंतर तुम्हाला मी आता हे बारीक करून दाखवते आहे, तो बघायचं आहे। आपलं थंड झाल्यानंतर पूर्ण रूम टेम्परेचरवरती आल्यानंतर आपल्याला असं मिक्सरमधून ह्याला फिरवून घ्यायचं आहे। मिक्सरमधून काढताना याला आपलं थोडं थोडं करून काढायचं आहे। आणि जे मिडलवालं भांडं असतं मिक्सरचं तर ते मी इथे घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकताय। आता इथे मी पहिला तुम्हाला एक करून दाखवलेलं आहे आणि आता किती छान आपलं फाईन असं पावडर झालेली आहे याची। त्यानंतर मी एक मोठं टोपलं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला ही सगळी पावडर काढून घ्यायची आहे। मी बाकीच्या उरलेल्या ड्रायफ्रूटची पावडर बनवते आहे, तोपर्यंत तुम्ही पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर आता बघू शकता इथे माझी सगळी पावडर जी आहे, ड्रायफ्रूट जे आहे ते पूर्ण पावडर बनवून झालेली आहे त्याची। त्यानंतर मी घेतलेले आहे इथे एक ताट आणि त्याच्यामध्ये आता चाळणीने मी हे चाळून घेते आहे, जेणेकरून आपल्याला एकदम फाईन अशी पावडर मिळणार आहे।
जी की आपण आपल्या मुलांना बोर्नव्हिटा म्हणून देणार आहोत। तर बघू शकता बाहेरचं केमिकल खाण्यापेक्षा घरी बनवलेलं एकदम कमी वेळेमध्ये आणि कमी खर्चामध्ये होणारं आपलं हे बोर्नव्हिटा कशा प्रकारे तयार होतं आहे। बाहेरचं केमिकल आपल्या मुलांना देऊन त्यांची तब्येत खराब करण्यापेक्षा ते प्रिझर्वेटिंग देण्यापेक्षा असं घरच्या घरी आपण पटकन इन्स्टंट बनवून देऊ शकतो। आणि ज्यांना बनवण्यासाठी वेळ नाही त्यांच्यासाठी मी आहे ना, तर मी तुम्हाला हे सगळं प्रोव्हाइड करणार आहे। तुम्हाला फक्त आपल्या दिलेल्या नंबरवरती कॉल करायचा आहे, व्हॉट्सअप करायचा आहे आणि तुम्हाला तुमच्या घरापर्यंत हे सगळे पदार्थ पोहोचणार आहे। तर बघू शकता आता इथे माझं जे पावडर होतं ते चाळून झालेलं आहे। त्याच्यानंतर मी आता इथे हे जे खसखस होतं त्यालाही मी थोडंसं जाड पावडरमध्ये मिक्स करून चाळून घेतलेलं आहे। आधी बारीक करून घेतलेलं आहे, नंतर चाळून घेतलेलं आहे। त्यानंतर हे जे उरलेलं आपलं आता बाकीचं आहे तर त्याचा मी वेगळा पदार्थ बनवणार आहे। मी ते तुम्हाला पुढे दाखवणारच आहे पुढच्या व्हिडिओमध्ये। तर आता आपण वळूया आपल्या बोर्नव्हिटाच्या प्रोसिजरकडे। तर आता मी सगळ्यात आधी हे करून मिक्स करून घेतलेलं आहे छान आणि त्याच्यामध्ये मी टाकते आहे हे असे बदामाच्या पुड्या। तर मी साधारण 4 जे बदाम पावडर होतं तर ते घेतलेलं आहे। हे पूर्ण ऑप्शनल आहे, तुम्हाला जर टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकताय, अदरवाईज हे स्किपसुद्धा करू शकताय। तुम्ही हवं तर याच्या ठिकाणी तुम्ही मिल्क पावडरसुद्धा टाकू शकताय, पण मी हे वेगन बनवते आहे त्याच्यामुळे मी इथे मिल्क पावडर नाही टाकलेली आहे। बदाम पावडर मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला त्याला असं पूर्ण खालून हलवून घ्यायचं आहे जेणेकरून ती खालीपर्यंत पण सगळ्या ठिकाणी पोहोचेल। त्यानंतर मी घेतलेलं आहे दुसरं भांडं आणि आपली ही प्रोटीन पावडर तयार झालेली आहे। आता याला आपल्याला बोर्नव्हिटा बनवायचा आहे। तर बघू शकताय मी इथे घेतलेली आहे एक चाळणी। इथे मी साधारण 2 चमचे इतकं जे प्रोटीन होतं ते पावडर घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी इथे साधारण 1 मोठा चमचा भरून अशी पिठी साखर घेतलेली आहे आणि ती चाळून घेतलेली आहे जेणेकरून त्याच्यातले जे गुठळे असतात त्या निघून जातील। आणि त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे कोको पावडर। तर कोको पावडर आपल्याला बोर्नव्हिटासाठी लागते, कलर येण्यासाठी आपण याच्यात ॲड केलेली आहे ही कोको पावडर। तर तुम्ही बघू शकताय आता इथे मी साधारण 1 मोठा चमचा भरून अशी टीस्पून भरून कोको पावडर टाकलेली आहे आणि आपलं किती छान असं बोर्नव्हिटा तयार झालेलं आहे। हे दुधामध्ये टाकल्यानंतर पूर्ण ब्राऊन कलर येतो आणि केमिकल नसल्यामुळे मुलांनाही ते खूप आवडतं आणि साखर टाकलेलं असल्यामुळे ते गोड होतं, तर मुलांना खूप जास्त आवडतं ते। तर तुम्ही बघू शकताय आपली इथे झालेली आहे बोर्नव्हिटा पावडर तयार, त्यानंतर आपली झालेली आहे प्रोटीन पावडर तयार आणि त्यानंतर झालेलं आहे आपलं हे जाडवालं ड्रायफ्रूटचं पावडर। तर याचं काय बनवायचं आहे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते। त्यानंतर आपल्याला अशा एका काचेच्या एअरटाईट कंटेनरमध्ये आपल्याला हे सगळं बोर्नव्हिटा जे आहे स्टोअर करून ठेवायचं आहे। तसंच प्रोटीन पावडरसुद्धा आपल्याला एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवायचं आहे। हे साधारण महिनाभर आपण बाहेर रूम टेम्परेचरवरती ठेवू शकतोय आणि फ्रीजमध्ये तर हे 2-4 महिने आरामात राहतं। ही जी प्रोटीन पावडर आहे ती तुम्ही दुधामध्ये पण घेऊ शकताय, तुम्ही हलव्यामध्ये शिऱ्यामध्ये सुद्धा टाकून घेऊ शकताय, खिरीमध्ये सुद्धा तुम्ही टाकू शकताय। नुकतेच डिलिव्हरी झालेल्या महिलांसाठी सुद्धा उत्तम आहे, त्याही त्यांच्या घाट्यामध्ये टाकून ह्या घेऊ शकतायत। आणि ही जी बोर्नव्हिटा पावडर आहे तर ती आपल्या लहान मुलांसाठी बेस्टच आहे। तुम्ही विश्वास ठेवून माझ्याकडनं हे ऑर्डर करू शकताय। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा, मी तुमच्या ऑर्डरची वाट बघते।